नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे एक थोडासा आणखीन एक वेगळा विषय आहे. आज मला कोणीतरी ब्राह्मण संघर्ष समिती म्हणून असं काहीतरी स्थापन करतायत आणि त्या संदर्भामध्ये नाव नोंदणी करा वगैरे वगैरे असं काहीतरी माझ्याकडे आज व्हॉट्सअपवर काहीतरी आलेलं आहे. मला एक विचारायचं आहे की आपण ह्या सगळ्या संघटना काढतो, एक चांगलं आहे म्हणजे ब्राह्मण एकत्रीकरणासाठी म्हणून आपण संघटना काढतोय, हे अगदी छान आहे आणि चांगलं आहे. आणि काही संघटना खरंच चांगलं काम पण करतात. पण खरंच या संघटना काढून हे संघटना काढणारी जी लोकं आहेत हे काय करतात? म्हणजे मला अशी कुठली तरी संघटना दाखवावी की त्या संघटनेने शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं काम केलं, उद्योग क्षेत्रामध्ये काहीतरी चांगलं काम केलं, किंवा आणखीन कुठल्या तरी क्षेत्रामध्ये आपण म्हणजे ज्याची ब्राह्मणाला गरज आहे अशी काय आपण कामं करतोय का? म्हणजे मला तर तसं कुठे दिसत नाही. मला बरीच लोक ओळखतात, बरेच चांगल्या संघटनांशी माझे चांगले संबंध पण आहेत. पण हे सगळी लोक या संघटनेच्या नावाखाली काय करतात? आज आपल्याला जी गरज आहे ब्राह्मणांना, त्या ब्राह्मणांना आज आपल्याला शिक्षण घेण्यासाठी जी आर्थिक गरज आहे ती गरज भागवण्यासाठी कुठली संघटना मदत करते का? माझ्या दृष्टीने देशस्थ ऋग्वेदी, देशस्थ यजुर्वेदी, याज्ञवल्क, आणखीन कोकणस्थ कराडे या संघटना या पुष्कळ आहेत. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गावामध्ये एक ब्राह्मण सभा म्हणून एक आहे की जे सगळ्या ब्राह्मणांचं तिथे हे होतं. तर या ज्या संघटना ज्या जुन्या काढलेल्या आहेत या खरोखर काही ना काहीतरी करत असतात. म्हणजे देशस्थ ऋग्वेदी काही प्रमाणात काय म्हणतात त्याला, ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी मदत करत असतात. याज्ञवल्क पण करत असतात. कराडे पण त्यांचं एक वेगळं हे आहे. पण ह्या ज्या बाकीच्या संघटना आहेत ह्या खरंच काय करतात? म्हणजे मी तर काही संघटनावीर असे बघितलेले आहेत की ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे ही लोक जास्तीत जागृत होतात, निवडणुका यायच्या वेळेस जागृत होतात. आणि ते ब्राह्मण सोडून बाकी इतर सगळ्या काय म्हणतात त्याला, ब्राह्मण सोडून बाकी सगळ्या इतर जातीच्या लोकांना ते पाठिंबा देतात. म्हणजे एक संघटना तर अशी आहे की त्यांनी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा दिला, कोल्हापूरमध्ये धनंजय म्हाडकांना पाठिंबा दिला. म्हणजे कोल्हापूरमध्ये 2 ठिकाणी बरं का आहे का, कोल्हापूरमध्ये एके ठिकाणी भाजपच्या एका माणसाला पाठिंबा दिला आणि दुसऱ्या ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या एका माणसाला पाठिंबा दिला. म्हणजे दक्षिण आणि उत्तर या 2 कोल्हापूरच्या याच्यामध्ये त्या संस्थेने असे पाठिंबे दिले. पण ती संस्था कराडहून त्या कोल्हापूरला आली, पण आडवी वाट करून त्या सांगलीच्या सुधीर गाडगे यांना पाठिंबा द्यायला गेली नाही. तसंच पुण्यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला. म्हणजे जे शरद पवार ब्राह्मणांचा द्वेष करण्यातले मेरुमणी आहेत त्यांना त्यांनी पाठिंबा दिला. त्या काय म्हणतात त्याला, यांना काय त्या सुप्रिया सुळेला. पण त्याच वेळेस पुण्यामधल्या भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये यांनी नोटा पोकारला. त्याच वेळेस पिंपरी चिंचवडमध्ये एकाच वेळेस 2 पक्षाच्या लोकांना पाठिंबा दिला. म्हणजे आपण संघटना काढून करतो काय? म्हणजे मला एक असंही प्रकरण आठवतं आहे की एका कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला सिंहगडमध्ये ब्राह्मण उमेदवार होता एका पक्षाचा. तो त्यातला पाठिंबा सुरुवातीला दाखवत प्रचाराच्या आधी एक 4 तास त्यांच्या विरुद्ध असलेल्या इतर जातीतल्या एका माणसाने त्यांना त्या संघटनेला काही पैसे दिले आणि सांगितलं परशुरामाचं देऊळ बांधू आम्ही आणि परशुरामाच्या देऊळ बांधायला मदत करू. आणि 4 तास आधी
या लोकांनी व्हॉट्सअपवर जाहीर पाठिंबा त्या माणसाने ज्यांनी यांना पैसे दिले आणि परशुरामाचं देऊळ बांधण्याचं आश्वासन दिलं. आजही परशुरामाचं देऊळ नाही, पण ब्राह्मणाच्या विरुद्ध त्या माणसाला तरी. माझं म्हणणं, तुम्हाला संघटना बांधायची, ब्राह्मणांना वरती आणायचं ना, तर पहिल्यांदा तुम्ही ब्राह्मणांना मदत करा. या काही संघटनांकडे मी काही लोक अशी आहेत की त्यांच्याकडे मदत मागायला पाठवल्यावर हे म्हणतात, आम्हाला संघटना चालवायला काय आहे, आणखी तुम्हाला कुठून मदत करायची. आणि मग जेव्हा यांच्या या काही गोष्टी बाहेर येतात त्यावेळेस त्यांना असं विचारलं तर ते म्हणतात की बाबा संघटना चालवायला पैसे लागतात. खिशातले पैसे घालून करा ना तुम्ही. आणि ज्या लोकांनी ब्राह्मण द्वेष केलेला आहे अशाच लोकांकडे जाऊन ही लोक पाठिंबा वगैरे देतात, किंवा ह्याच लोकांना डोक्यावर घेऊन नाचतात. तर हे म्हणजे हा ब्राह्मण समाजाचा हा किती मोठा, म्हणजे मी अपमान म्हणणार नाही, म्हणजे मला काय किळस येते की ब्राह्मणांनी असं वागावं. तुम्ही एखादी काहीतरी मोठी संस्था काढली, शैक्षणिक संस्था काढली, तिथे मुलांना, ब्राह्मण गरीब मुलांना मोफत शिक्षण किंवा राहायला मोफत जागा किंवा अत्यल्प याच्यात जागा तुम्ही दिली तर तुम्हाला, पण ते नाही. हे ब्राह्मणांची कामं करून घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडनं पैसे घेणारी लोक आहेत मला संघटनेतली. म्हणून आपण ब्राह्मण समाजाने संघटना काढतो, या का काढतो? म्हणजे या कुठल्याही संघटनेकडे 100च्या वर लोक नाहीत. एवढी मोठी मोठी ब्राह्मण अधिवेशनं झाली, एवढी ताकद दाखवली, पण पुढे काय झालं त्याचं? त्या ताकदीचं आपण काय केलं? प्रत्येक याच्यामध्ये कोणा ना कुठल्या तरी ब्राह्मणावर पैसे खाल्ल्याचे आरोप आहेत. पण मग ही संघटना काढून हे आपण मेळावे भरून हे काय, आता सुद्धा काहीतरी कोणतरी परवा संभाजीनगरमध्ये काहीतरी झालं की मोठ्या प्रमाणावर मोठं ब्राह्मण अधिवेशन, आणि हे ब्राह्मण नेतृत्व करणारे काही लोक तर असे आहेत की ते ब्राह्मण आहेत की नाही, म्हणजे नाहीच आहेत. ते ब्राह्मणांचा त्यांना विरोध आहे. त्यामुळे संघटना काढा, वरती या, मोठे व्हा. हे जेवढे संघटनावीर आहेत ना, हे कुठलेही आपल्या काय म्हणतात त्याला, याचे मेंबर नाही आहेत बरं का. म्हणजे एखादा देशस्थ ऋग्वेदी असेल, एखादा देशस्थ यजुर्वेदी असेल, एखादा कोकणस्थ असेल, तर तो चित्पावन संघाचा मेंबर नाही आहे, देशस्थ ऋग्वेदी संघाचा मध्यवर्तीचा मेंबर नाही आहे. ही परिस्थिती आहे. त्यामुळे संघटना काढून आपण करतो काय, हा खरंच एक विचार करण्यासारखं आहे. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपले अभिप्राय नक्की कळवा. आज एवढंच. धन्यवाद.